कसं आहे की मुळामध्ये हा पब्लिक डॉमेनमध्ये या सर्व गोष्टी ठेवणं गरजेचं होतं. RWTICचे आपण जर पाहिलं असेल की मेंबरांची संख्या, त्यात किती लोकांना काय समजवण्यात आलेलं नाही आलेलं आहे, आणि हा विशेष प्रश्न हा फक्त रेसकोर्स किंवा त्याचे ट्रस्टीज किंवा त्याचे मेंबर्सपुरता मर्यादित नाही आहे. आपण जर पाहिलं असेल की हा संपूर्ण मुंबई शहराच्याशी संबंधित आहेत. मग एवढंच जर असेल तर पूर्णच घ्यायला पाहिजे ना महानगरपालिकेने. मग का तडजोडची भूमिका घेतली जाते? पण त्याचा वैभव हा राहायला पाहिजे. ते वैभव राहत असताना महानगरपालिकेने पण पब्लिकच्या युटिलायसिटीसाठी काय करायचं आहे या गोष्टी केलं पाहिजे. आणि म्हणून अत्यंत दुर्दैवी आहे की लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही 3 लोकप्रतिनिधी आहे, साधा त्याला म्हणजे काय चाललं ही माहिती दिली जात नाही. म्हणजे प्रशासन जणू दडपशाही, प्रशासन जणू हुकुमशाही, प्रशासन जणू काय आम्हाला कोणाला विश्वासात घ्यायची गरज नाही, आम्ही हम करो सो कायदा, हे चाललेलं हे मला असं वाटते जास्त दिवस राहणार नाही. कायद्याच्या चौकटीत पण राहणार नाही. समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती ह्याला आत्ताच प्रचंड विरोध व्हायला लागलेले आहेत. काही पिटिशन्स स्वतःहून लोक पिटिशन्स फाईल करण्याचं काम केलेले आहेत. काही लोक न्यायालयामध्ये पण जाण्याची शक्यता नकारता येत नाही आहे. ज्या महानगरपालिकेला जमीन ह्या मोकळे कसे ठेवता येतील, मोकळ्या श्वास कसं ठेवता येईल, यासाठी आपण गिरण्यांच्या असलेल्या 1/3 जमीन आपण कायदा केलं. मी स्वतः त्यामध्ये शासनामध्ये असताना की हे महानगरपालिकेला द्या असं असताना आज असलेल्या मोकळ्या जमिनीवरती काहीतरी अम्युजमेंट पार्क किंवा काहीतरी आम्ही जणू करतोय आणि असं दाखवून मुंबईचा जो वैभव संपवायचा जे निघालेले आहेत त्याला निश्चितपणे जनसामान्याचा विरोध झाल्याशिवाय होणार नाही. आणि ज्यावेळी जनसामान्याचा विरोध झाला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. सर, लोकसभेच्या 8 जागांवरून उद्धव ठाकरे गट असतील किंवा काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाले, रामटेक, हिंगोली, वर्धा किंवा भिवंडी असेल किंवा शिर्डी मुंबई असेल, या दोन्ही पक्षांनी आता ह्यावर जागा केला आहे. इंडिया आघाडी जागेवरून वाद झाल्यानंतर मवेत तसंच होईल मला असं वाटत नाही. कारण हे वर्तमानपत्रातून आलेल्या ज्या बातमी आहे प्रत्येकानं वाटते की आपल्या पक्षातल्या उमेदवाराला ही उमेदवारी मिळावी म्हणून आपण लढावं म्हणून घेऊन. पण शेवटी हा निर्णय सामूहिक रीतीने होते. कोणी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे त्यांची मागणी झाली किंवा त्यांनी केली अशातला हा भाग होत नाही. आणि मला असं वाटत नाही, कालच माननीय संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जराही म्हणजे मोठी तर काही संघर्ष किंवा मोठा वाद किंवा हा तर नाही, पण छोट्या मोठ्या प्रमाणावरती पण देखील वाद दुर्दैवाने महाविकास आघाडीकडे राहिलेले नाही आहे किंवा झालेले नाही आहे. किंबहुना अजून लोक त्यामध्ये समावेश होताना देखील सकारात्मक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि मला असं वाटते की लवकरात लवकर त्याची अधिकृत रीतीने घोषणा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील, काँग्रेसचे नेते दिल्लीचे असतील, स्थानिक नेते असतील आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सर, आगामी लोकसभेची निवडणुकीची तयारी कशा प्रकारे सुरू आहे? कारण की आपण जर बघितलं कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणा, कल्याण डोंबिवलीमध्ये सुषमा अंधारे यांचं नाव चर्चेत आहे सध्या. अजून आता उमेदवारीच्या बाबतीतलं काही झालं नाही. स्वतः अर्थात त्यांनी त्याच्यातला इन्कार जाहीर रीतीने केलेला आहे. पण पक्षात काही जबाबदाऱ्या पक्षांनी काही नेत्यांना दिलेली आहेत संघटना वाढवण्यासाठी किंवा जे कोण उमेदवार आदरणीय पक्षप्रमुख देतील त्याचं काम करण्यासाठी. आणि त्यासाठी त्याचा एक भाग म्हणून आम्ही स्वतःच करतो आहे. मी काल स्वतः सुषमाताईंबरोबर बुलढाण्याला सिंदखेडा राजाला मोठ्या प्रमाणात जिजाऊंचे जिकडे जन्मस्थान झालं तिकडे ती यात्राला सुरुवात आम्ही केली आणि शिवतीर्थावरती ती यात्रा त्याच्या सभेमध्ये रूपांतर होणार आहे. सांगण्यात येतो आहे की पूर्ण राज्यभरामध्ये ज्या लोकसभा आम्ही या अगोदर आमच्याकडे आहेत त्याची पूर्ण तयारी त्या संपर्क प्रमुखांना आपण जबाबदारी देऊन केली. आणि म्हणून माझा भाग म्हणून पिंपरी चिंचवडला पण आदित्यजी आता येऊन गेले आहेत. लगेच खालच्या 3 विधानसभेमध्ये आदरणीय उद्धवजी पण देखील नजीकच्या काळामध्ये येणार आहेत. तर हे सर्व व्यूहरचना करून घेऊन दिलेल्या उमेदवाराला कसं निवडून देता येईल हे बघण्याचा हेतू आणि तो सर्वस्वी निर्णय आदरणीय उद्धवजींनी घेतलेले आहेत. आणि उद्धवजींना असं वाटते की जो कोण इच्छुक आहेत त्याला काय संकेत द्यायचं ते त्यांनी ऑलरेडी त्यांना दिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.